आणि फायनली पार्थने मला त्याच्या मनातलं सांगितलं. वेलकम टू एपिसोड 9 ऑफ आमची लव्ह स्टोरी. लास्ट एपिसोडमध्ये मी तुम्हाला सांगितलं की पार्थने मला एका ठिकाणी यायला सांगितलं. मी तिथे जाऊन पोचले. मग माझ्या लक्षात आलं की अरे हा तर 2 व्हीलर घेऊन आलाय. मग मला तो सीन आठवला जेव्हा त्याने मला फर्स्ट टाईम ड्रॉप केलं होतं. तेव्हा आम्ही दोघे जेव्हा 2 व्हीलरवर होतो ना, तेव्हाचे इमोशन्स आणि आत्ताचे इमोशन्स ना कंप्लीट वेगळे होते, ॲटलिस्ट माझ्या साईडने तरी. त्यानंतर आम्ही तिथून मग त्याच्या कॉलेजवर जाऊन पोहोचलो. तिथे गेल्यावर तो इतका जास्त एक्सायटेड होता ना सगळ्या गोष्टींसाठी. त्याने मला त्याच्या खूप साऱ्या आठवणी सांगितल्या, त्यांचे प्रोजेक्ट्स, क्लासेस यांच्याबद्दल सांगितलं आणि मला एक वेगळीच इम्पॉर्टंटवाली फिलिंग येत होती. मला असं वाटत होतं की आपण एकमेव व्यक्ती आहे ज्याला हे सगळं समजतंय. मला ते डोक्यात नव्हतं की तो कॅन्सल होणार प्लॅन ना मी ओढून ताणून आणला होता, म्हणून मी तिथे होते. कॉलेज बघून झाल्यावर ना मला खूप जास्त भूक लागली होती. वाटेत आम्हाला जोशी वडेवाले लागले. म्हटलं की तिथे थांबावं. मी शायनिंग मारायला म्हणून काहीतरी फालतू बोलायचं म्हणून जिथे अख्खं जग वडापाव खायला येते ना, तिथे जाऊन मी म्हटलं मला साबुदाणा वडा पाहिजे. आणि मेन पॉईंट म्हणजे तो पार्थ होता. त्याने मला ना बोलून पण दाखवलं की तुला साबुदाणा वडा खायचा आहे. म्हणजे ज्या पोराला मी इम्प्रेस करायला पाहिजे ना, त्याच्यासमोर मी वेळोवेळी माती खात होते फक्त. स्वतःच्या हाताने स्वतःची चांगल्या प्रकारे बेइज्जती करून ना मी तिथून बाहेर पडले. मी त्याला म्हटलं की चल एका चांगल्या कॅफेमध्ये ना आपण कॉफी पिऊ. तिथे गेल्यावर आम्ही मस्तपैकी कॉफी ऑर्डर केली आणि खूप साऱ्या गप्पा पण मारल्या. मी त्याला खूप प्रश्न विचारली, चांगली त्याची चौकशी केली आणि त्याच्यानंतर त्याने मला म्हटलं की मला तुला एक गोष्ट सांगायची आहे. मी म्हटलं हां सांग ना. तर त्याने मला म्हटलं की मला एक मुलगी आवडते.